चला आता मात्र मॅचला मजा येणार आहे. बाबू धुरी चला मॅचला सुरुवात करा लगेचच. करण सविते या टीमचे संघ मालक. तर सामोरा फलंदाज आपण पाहू शकाल बाबू धुरी आणि त्याच्या समवेत बाळा भोईर. करो अथवा मरो अशी मॅच, जिंका नाहीतर मात्र घरी जा अशी स्थिती. ही मॅच परी 11 साठी महत्वाची आहे. बाळा भोईर यांचा फटका मात्र हवेवरती बॅट फिरवण्याचं काम झालं. तुम्ही मागे काय केलं याला कधीच महत्व नसतं. तुम्ही आता आणि या क्षणाला काय करणार आहात हे महत्वाचं असतं. आणि या क्षणाला गरज आहे परी 11 टीमसाठी चांगल्या धावा जमा करण्यासाठी. आणि ती जबाबदारी घेऊन सलामीची जोडी संघाचा संघनायक बाबू धुरी आणि त्याच्या समवेत बाळा भोईरला आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खरा फटका बाळा भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बाळा भोईर असा खेळाडू आहे त्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे. GPL मध्ये त्याच्या नावावरती 2 अर्धशतक सुद्धा आहेत असा बाळा भोईर. परंतु या वर्षी मात्र बाळा भोईरची बॅट मात्र शांत राहिले. परंतु आता महत्त्वाची मॅच आहे आणि मोठं खेळाडूचं एक असतं की मोठ्या मॅचमध्ये त्यांची बॅट नेहमी चालते. तर बाळा भोईरला स्वतःला सिद्ध करावं लागेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये. आणि इथे मात्र कट केलेला थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय. 3 चेंडू मागे 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. परंतु चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे निघून जात असताना आलेला हा चौकार. 3 चेंडू नंतर धावफलकावरती 4 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चार धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टॅप केल्या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये चांगले क्षेत्ररक्षक अतुलच्या माध्यमातून थोडेसे नाराज आहेत. कदाचित त्यांना वाटत होतं की डायरेक्ट हिट होऊ शकला असता. परंतु गोलंदाजाने चेंडू अडवला आणि इथे मात्र फलंदाज अगदी व्यवस्थित आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. याच दरम्यान 1 धावीची सांगता केली. बाबू धुरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना बाबू धुरीने लायलाय साबू आणि आता धो 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 धुवाई झालाय. मोकार धुय तवाच काहीतरी होणार तुझा. तुम्हाला जिंकायचं वय ना बाबू धुरी, तर असं तुला मारायला लागल. आडवत तिडवत तुला मारायला लागल. कुठून कुठून तुला मारायला लागल. कंबर मोडली तरी तुला मारायला लागल ना. कंबर मोडली तरी चालल. तुला जिंकायचं आहे गड्या. ही मॅच जिंकायची आहे ना. तर घरी परत घरी जाऊया मैदानाच्या दिशेने दादा. हा बॉल अगदी डिफेंड केला. चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर होता. 1 धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच पहिल्या षटकांती धावफलकावरती बिनबाद 10 धावा. बिनबाद 10 धावा. महत्वाची मॅच आहे. करो अथवा मरो अशी आरपारची लढाई आहे परी 11 टीमसाठी. कारण या चमचमत्या ट्रॉफ्यावरती जर तुम्हाला नाव कोरायचं असेल, टॉप 4 मध्ये जायचं असेल, तरी मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि त्याच इच्छेने आणि त्याच जोमाने हे 2 फलंदाज आता मात्र मैदानावरती प्रयत्न करतात. चांगली धावसंख्या रचण्यासाठी प्रयत्न करतात. बाबू धुरी यांचा पहिला आपण एक चांगला फटका बॅटच्या मदतीने.
आणि महेश तोरणे यांचे चिरंजीव आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहूया वडील इथे स्कोरिंग करतायत आणि मुलगा मात्र गोलंदाजी करतो. पाहूया आता किती विकेट घेणार आणि मात्र किती चौक. आणि वरती मामा आहे म्हणजे पूर्ण परिवार मैदानावरती आहे. एक गोलंदाजी करतो, एक फलंदाजी करतो आणि इकडे स्कोरिंग करतायत. बाबूचा फटका मात्र बॅटच्या रडारवरती बॉल आला नाहीये, परंतु एकच धाव एकवटली जाईल. 11 धावा फलकावरती. चला वेळेला महत्व द्या आणि लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवा. सुमितला आपण पाहतोय विकेटच्या मागे. आपण पाहिलं असेल मित्रांनो, एक ग्रुप मधना 2 टीम क्वालिफाय झालेत. आरू 11 आणि सार्थक 11 या 2 टीम क्वालिफाय झालेत. तर बी ग्रुप मधना आपल्याला आता 2 टीम काढायच्या आहेत. प्रत्येकाने 2 सामने जिंकले आहेत. महत्वाची मॅच आता या 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा हा सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वडील सुद्धा त्याचे कौतुक करतात. इथे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. सांगतात की मुलाने चांगला चेंडू फेकलाय. जेव्हा जेव्हा वडील मॅच पाहतात आणि मुलगा जेव्हा मैदानात कामगिरी करतो ना, तर प्रत्येक वडिलांना वाटत असते माझ्या मुलाने चांगली कामगिरी करावी. आणि जेव्हा मुलगा चांगली कामगिरी करतो ना, तेव्हा वडिलांना नक्की तो त्याचा गर्व होतो की माझा मुलगा काहीतरी मात्र करतोय मैदानाच्या आतमध्ये. बाळा भोईरचा फटका मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशी बॅट चालवली तर मात्र नक्कीच परी 11 टीम संकटामध्ये सापडेल. दादा तुला जर पाणी पियाचा वया ना, तर तुला इरीची जवळ जायला लागल. इर तुझी जवळ यायची नाही, तुला पोऱ्या टिकायला लागल, तेव्हा ते पोऱ्यानी पाणी येईल. निस्ता आता मात्र बाळा भोईरचा फटका फसला आहे. एक टप्पा अखेरीस चेंडूला कॅरी केला आणि इथून मात्र एकच धाव एकवटली जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु ज्या धाव्या यायला हवेत त्या धावा येत नाहीयेत. कारण गोलंदाजाचे आपण कौतुक करायला हवं. ते सर्रार गोलंदाजी फेकतो. अगदी फळदरी गावाकडनं हा गोलंदाज उंचपुरा गोलंदाज आहे आणि याच गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी काल सुद्धा केली होती. आणि आज सुद्धा बाबू यांचा हा हेलिकॉप्टर फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीपला आहेत. फक्त एकच धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र हा गोलंदाजी मार्कवरती आले आणि मात्र या दोन्ही फलंदाजांवरती व्यसन घातले. मोठे फटके येऊ देत नाहीयेत. थोडीशी रनिंग मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती सलामी वीरांना थांबवलं आहे. बाळा भोईर सारख्या फलंदाजाला थांबवलं आहे. त्यानंतर बाबू धुरी हेलिकॉप्टर शॉट साठी ओळखला जाणारा हा फलंदाज त्याला सुद्धा थांबवलं आहे. बाळा भोईर यांचा पडला पन्नडला आणि त्यानंतर ठोकला गड्यानी चौकार. 4 धावा. 4 धावेसाठी आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ मित्रांनो इथून समाप्त झालाय. अंतिम मॅच आहे लीग स्टेट मजली. आपल्याला ही पाहायला मिळते. AK फायर्स विपक्ष परी 11 या 2 टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 टीम आपल्याला सुपर 4 मध्ये पाहायला मिळाल्या आहेत. सार्थक 11 आणि आरू 11 अशा 2 टीम ग्रुप ए मधना. परंतु ग्रुप बी चं समीकरण मात्र थोडंसं अवघड आहे. संघर्ष पाहायला मिळतोय. परी 11 साठी ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि त्याच इराद्याने परी 11 टीम मैदानाच्या आतमध्ये देखील उतरली आहे. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आहे आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 17 धावा देखील जमा केल्या आहेत. परंतु 2 षटकामध्ये किती धावांची मजल हे 2 फलंदाज मारणार की या 2 फलंदाजांना अतुल नवले सारखा एक मातब्बर गोलंदाज
या दोन फलंदाजांना बाद करण्यात यशस्वी ठरणार की या दोन फलंदाजांची जी या मॅच मध्ये नजर चेंडूवरती स्थिरावली आहे ते दोन फलंदाज या मॅच मध्ये महत्त्वाच्या मॅच मध्ये अतुल नवलेवरती प्रति हल्ला चढवणार का हे पाहावं लागेल। या षटकामध्ये हल्ला करावा लागेल कारण तुमच्या धावा कमी आहेत, 17 धावा धावफलकावरती आहेत। बाबूदुरीचा फटका कव्हरला, एकच धाव एकवटली जाईल। एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळते। हा बाळा भोईरचा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि चुकी करत नाही तिथे क्षेत्ररक्षक। लॉंग ऑनला झेल कॅरी केला, बाळा भोईरच्या पारीचा अंत झाला। बाळा भोईर याने पुन्हा एकदा निराश केलं आपल्या टीमला आणि इथून मात्र अगदी निराश पावलाने मैदान सोडत असताना बाबूधुरीला आपण पाहतोय महत्त्वाचा विकेट, ज्या विकेटची नितांत गरज होती तो विकेट मात्र अतुल नवले यांनी प्राप्त केला आहे। अतुल नवलेकडे अनेक प्रकारे गोलंदाजी करण्याची कला आहे, विविधता आहे गोलंदाजाकडे। कधी तेज तर्रार चेंडू फेकतो तर कधी अगदी धीम्या गतीने चेंडू फेकतो। हा चेंडू मात्र खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरला, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव। बाबूच्या माध्यमातून आलाय, इथे चौकार। 23 धावा फलकावरती आता पाहायला मिळत आहेत। अगदी सेफ झोन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केला, गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरना लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधना चेंडूला ट्रॅव्हल्स केला। 4 धावीसाठी बाबूधुरीच्या बॅटमधनं आलेला हा एक देखणा चौकार आपण पाहिला। हा सुद्धा फटका लॉंग ऑनला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे, अजून एक येतोय चौकार। 27 धावा आता मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 3 षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झालाय। चला लगेचच मॅचला सुरुवात करा मित्रांनो। 27 धावा फलकावरती आपण पाहतोय। AK फायर्स आपला 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे, आपला 12वा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे। आमच्यापर्यंत आपला 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे। 12वा तुमचा 12वा खेळाडू नाहीये इथे। कोण अंतिम षटक आता प्रगती पथावरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय। सोनूला पाहतोय आणि इथे मात्र रनिंग फलंदाज बाद। हितेशने मात्र धाव नसेल परंतु स्ट्राइक वरती आता मात्र बाबूधुरी आपल्याला पाहायला मिळतील, ज्याला स्ट्राइक मिळणं गरजेचं होतं। 27
3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 4थ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिलाच बॉल निर्धाव, त्यावरती बाबू धुरी यांनी घेतली स्ट्राईक. फलंदाज जावला धावबाद. औष्टिकच्या बाहेर ऑफिशियल पंचांनी सांगितलंय की हा नो बॉल आहे. खराब लाईन वरती टाकलेला हा चेंडू एक धाव ऍड होईल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आपण. पुढील बॉल मात्र फ्री हिटचा असेल. 28 धावा फलकावरती. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये बाबू धुरी यांना 2 ते 3 षटकार मारावेच लागतील, कारण सलामीला आला आहे बाबू धुरी आणि बाबू धुरीला ते कार्य करावं लागेल या महत्वाच्या मॅच मध्ये. बाबू धुरी यांचा फटका. डेरिंग करेगा, तोड़फोड़ करेगा, तभी 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 तू क्रिकेट के मैदान का डॉन कहलाएगा. ठोक दीजिए. बाबू धुरी आता मात्र धूर काढायला लागला. गडी तापला, आता तापला गडी. डगसासारखा लाल झाला गडी. आता बॉलर संभाल, ना तर तुझी पार तंदुरी करायचा. पार भुजील नाही. नाही जम गड्या, तुला नाही जम. धाव गड्या धाव, धाव धाव गड्या धाव. नाही दमला बाबू, सांगतो दम लागला. बराच दमला. अरे पाणी बिनी पाजा कोणा वयात बाबूला. बरा दमला गडी. बाबू 2 बॉल आता अजून. 3 बॉल आत थांब. सांगतो थांब तू. हितेशला सांगतो थांब, अजून 3 बॉल आत गड्या. बघ तू मोर काय करी तू. बराच बॉल खेळू ना. पाणी पाहिजे तू याला. नाही घाबरला गडी. घाबरू नको सोनू, काही नाही करणार. बोलच आहे तो. किती पेक्षील. नको घाबरू नको गड्या. तो बाबू आहे, काय नाही करणार. बारीक बाबू म्हणजे बारीक पोराला बाबू सांगता गड्या, पण यो डेंजर आहे. नाही नाही आता काय गड्या, तुझाही करा नाही आणि माझा इकडे करा नाही. पब्लिक जोमात, पण गड्या तो बॉलर गेला कोमात. सोनू कोमात घालायला बाबू तू. अरे किती दूर करशील. वाचला गडी, वाचला. बाबा 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 पार धुरच काढला असता. पक्का घरी घाबरलाय. धाव. अरे धर. केला, आत्ता केला आऊट. आऊट झाला एक गडी. जाऊ दे, पण बाबू आलाय फाफू 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 करीत. पक्का आवरा गडी बॅटिंगला. पक्का आवरा बाबू तू. अरे दुसऱ्यांनाही खेळू दे जरा. काय सांगायचं आहे. फाफू फाफू. पक्का दमलाय विचारितो. अजून किती बॉलात, किती बॉलात. धावफलकावरती आपण धावा पाहतोय दादांनो. 39. कानात सांगतो. हळू सांग गड्या, हळू. ना तर कानात थुकशील बिकशील. डायरेक्ट कानच बंद करायचा त्याचं. ऐकलं आम्ही. काय सांगला काय नाही काय माहिती. आणला परत गड्यानी. परत ये तू ये. अरे थांब थांब. गेला 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 बाबू गेला. बाबू गेला गडी. नाही अक्कलच नाही तुला. काही नाही गडी. आता ये बाबू ये. गेला बाबू. पाहिजे होता एक बॉल होता अजून. बाकी बाबू आता त्याचं कान मगा फोडलात, पण तू मैदानाच्या बाहेर करी ये. त्यांनी सांगलाय तू जमा कार्यक्रम फिट करी. तू एक बॉल खेळायचा होता त्याला, पण नाही जमला. बाबू धुरीने बाकी धूर काढला, पण एक बॉल खेळायचा राहिला. चला अंतिम बॉल प्रगती पथावरती. संघाचे संघमालक अजयदादा पाल अंतिम चेंडूला सामोऱ्या जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडूची फेकी थोडीशी खराब. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 धावांची सांगता.
या मॅच मध्ये करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या मित्रांनो 42 या आकड्यावरती 43 धावा. बाबू धुरीने मात्र चांगलाच धूर काढला या मॅच मध्ये. आता धूर काढून चालणार नाहीये बाबू धुरी, तुला मॅच जिंकायची आहे. सुमेध गायकवाड. सुमेध गायकवाड. याच दरम्यान भडकावून दिलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, पकडणार तोपर्यंत पुरेसा होती. तर 2 फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याच्या 2 धावांच्या मदतीने संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी होतो हितेश. याच दरम्यान डॅनीसाठी शुभेच्छा येत आहेत ऋषिकेश पाटील यांच्याकडून. डॅनी, बेस्ट ऑफ लक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 43चं टार्गेट इथे चेस करावं लागेल. गुडके प्रीमियर लीग शेवटची लीग स्टेजची मॅच. चेतन सर थोडंसं विश्रांती घेत आहेत. खरं तर एनर्जी वाचवून ठेवायची आहे त्यांना, कारण पुढे सेमीफायनल फायनल त्यांनाच कव्हर करायची आहे. यावेळी अल्टी पल्टी दे घुमा के हितेशच्या बॅटमधून आलेला हा सुंदर असा षटकार.
या षटकाराच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचतोय 8 धावांवरती. पाहायला गेलं तर लीग स्टेजची मॅच पॉईंट्स टेबलवर आपण जर नजर टाकली तर ए ग्रुप मधून 2 संघ क्वालिफाय झालेत. आरू 11 आणि सार्थक 11 प्रत्येकी 3 सामने जिंकले 4 पैकी आणि ते टेबल टॉपर म्हणून आपण बघू शकतो. तर इंटरेस्टिंग असेल तर ग्रुप बी चे सामने SS टायगर, एकविरा ब्लास्टर, वन लाईफ ग्रुप त्या तिन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकलेत आणि चौथा संघ त्यामधला असेल परी 11 ज्यांची एक सामना जो आता चालू आहे तो बाकी आहे. जर तो सामना जर परी 11 ने जिंकला तर बी ग्रुप अजूनच इंटरेस्टिंग आपल्याला बघायला मिळेल. अजय पाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, एक षटकार तर खाल्ला परंतु ओव्हरऑल आपण जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र चूक होणार नाहीये बाबूकडून. मोठा हादरा, विकेटचं पतन होतं या ठिकाणी. पहिला झटका AK फायर्स टीमला. थँक्यू सो मच. पहिला गडी पहिला बाद AK ह्या संघाचा. खर तर एक स्पिनर बॉलरला पुढे येऊन मारण्याचा जो प्रयत्न केला होता, आउटसाइड एज लागली आणि बाबू धुरी कोणती चुकी करणार नाही हे मात्र जाणूनच होते बॅटर. सोनू आलाय फलंदाजीसाठी 1 डाऊन. बघूया आपल्या संघाला विजयी करेल का आणि पुढील वाटचालीसाठी सोनूकडे सुद्धा ताकद आहे आपल्या संघाला विजयी करून देण्याची. त्याच्याकडे खूप शॉट्स आहेत. खरं तर आता गरज आहे ती टेम्परामेंट दाखवण्याची, संयम दाखवण्याची गरज आहे या ठिकाणी. कारण 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावांचं लक्ष असेल अजूनही. चला स्पीडअप करायचं आहे. आणि ते 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक खूप चांगला चेंडू, 1 धाव कंप्लीट होईल. ते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. दुसरी सौदा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय तो डबल फिगर गाठताना 10 धावा. शेवटचा चेंडू असेल. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला दादाच्या बॉलिंग नुसार आपल्याला बघायला भेटले. अजून एक चांगला चेंडू आणि 1 धाव. 22च्या स्वरूपात 1 धाव. 1 षटकाच्या नंतर धाव संख्या झाली ती. पंच आम्हाला तुमचं सांगायचं आहे 22च्या स्वरूपात आहे की बॅटच्या स्वरूपात आहे? बॅटच्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती ओव्हरच्या नंतर 11. येणाऱ्या 18 चेंडू असतील आणि 32 धावांचं लक्ष असेल AK फायर्स टीम कडे. स्वतः संघ मालक अजय पाल यांनी पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं. गोलंदाजीसाठी आला तो उर्फ बाबू. टीमचा कर्णधार असा हा आकाश धुरी. चला लवकरात लवकर गोलंदाजी चालू करायची आहे. वेळ घ्यायचा नाहीये, आपल्याला स्पीडअप करायचं आहे. अजूनही 18 चेंडू आणि 32 धावाची गरज असेल ती AK या संघाला. सोनू असेल स्ट्राइक वरती. पहिला चेंडू या षटकाचा आणि ते स्लोअर चेंडू, एक चांगला चेंडू, डॉट चेंडू. खरं तर ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉलची लाईन लेंथ काही पाहिली नाही, फक्त बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता. आणि बाबू एक हुशार खेळाडू आहे, त्याला माहिती आहे, तो जाणून आहे की सोनू कशा प्रकारे फटके मारण्यामध्ये माहीर आहे.
बघूया सोनूकडून सुद्धा कमबॅक होईल का. दुसरा चेंडू या षटकाचा, अचूक टप्प्याचा चेंडू जाईल. 4 धावेसाठी आलेला सोनूच्या बॅटमधून गणगणित चौकार. अजूनही मॅच गेली नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, काही घडू शकतं. अजूनही 28 धावेची गरज असेल ती एके फायर्सच्या संघाला. तिसरा चेंडू या षटकाचा, अजून एक स्लोअर चेंडू आणि ते डॉटच्या सुरुवात. डॉट, अजून एक डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी बाबूदुरी आपल्या संघासाठी करतोय. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं संघ मालकांनी, संघ नायकावरती देखील ती जबाबदारी असेल की चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी आणि आतापर्यंत यशस्वी झालाय तो बाबू. यावेळी मात्र शॉर्ट पिच बॉल होता, कोणती आणि ते झेल बाद. परतावा लागलेला सोनूला सुद्धा आपल्या तंबूच्या असलेला अजून एक गडी बाद. दुसऱ्याच चेंडू त्यांनी एक 4 मारलं होतं. तसंच बाबूने सुद्धा मनात ठरवलं की एक तू 4 मारशील तर मी सुद्धा तुझा विकेट काढू शकतो. आणि तशाच प्रकारे प्रतिउत्तर दिलं बाबूदुरी. आणि फलंदाजीसाठी आले तो टीमचा करण. दुसरं षटक आहे या इनिंगचं. या षटकाचे 2 चेंडू बाकी आणि इथे पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. 2 रन कंप्लीट होतील या आणि धाव संख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू असलेल्या षटकाचं कुठेतरी बिग हिट आलं ते ह्या मॅच मध्ये सुद्धा रंगत येईल. आणि ही ते झेल बाद. परतावं लागेल करणला सुद्धा. थोडीशी खराब कामगिरी आपल्या संघासाठी. अजूनही कुठेही आपल्याला बिग हिट बघायला नाही भेटलाय. 2 ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलका लागला ते फायर्स 3 विकेट 17 धावा. येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यक असतील 26. लढाईसाठी संघर्ष करावाच लागेल मित्रांनो. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आला तो प्रतीक शिंदे. लेफ्ट हँड बॉलर आहे हा. मागच्या सत्रामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी प्रतीक याने. बघू ह्याच इनिंग मध्ये सुद्धा तो परत कमबॅक करेल. स्ट्राईकला आहेत ते अतुलजी. खूप चांगले फटके त्यांच्याकडे सुद्धा आहेत. बघूया त्यांच्याकडे अजून गेम आहे. आपल्या संघासाठी आज चांगली कामगिरी करू शकतात आणि विजयी फटके देऊन आपल्या संघाला विजयी सुद्धा करू शकतात. चला स्पीडअप करायचं आहे. चला स्पीडअप करायचं मित्रांनो लवकरात लवकर. पहिला चेंडू असलेल्या षटकाचा तिसरा षटक असेल हे. अजूनही 12 चेंडू आणि पहिला चेंडू या षटकाचा. पहिल्या चेंडूवरती बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल आणि जाईल. 1 बाउंस चौकार आलेला अतुल बॅट मधून करणे चौकार. एकवीस धावा लागले धावफलकावरती आणि येणारे 11 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल.
दुसरा चेंडू या षटकाचा आणि ते खूप चांगला चेंडू आणि थोडस डीप मध्ये राहिला चेंडू आणि एक धाव कंप्लीट करतील. राहिल शेख आलेत बॅटिंग साठी. खूप चांगला अनुभव आहे यांच्याकडे सुद्धा ताकद आहे अजूनही खूप मोठे फटके खेळण्याची. बघूया त्यांच्या बॅटमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटेल का. तिसरा चेंडू या षटकाचा. अजून एक स्लोअर चेंडू. खूप चांगली गोलंदाजी प्रतीक याच्याकडून बघायला भेटते आपल्याला. कमबॅक सुद्धा करतो आपल्या बॉलिंगच्या थ्रू. चौथा चेंडू या षटकाचा. खूप चांगला फटका. मी बोललो होतो मित्रांनो राहिल शेख यांच्याकडे सुद्धा ताकद आहे ते फटके खेळण्याचे. तेच सक्सेस होऊन आपल्या संघासाठी धावा जोडतायत. खूप चांगला फटका आणि धावसंख्या झाली ती 28. येणारे 8 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यक असतील 15 धावा. खरं तर राहिल आणि अतुल यांच्यासाठी या धावा महाग नसतील. ज्या पद्धतीने हा शॉट हा फटका आपण पाहिला एक कॉन्फिडन्स दिला असेल राहिलला या षटकाराने. खूप चांगला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. थोडस खराब कामगिरी आणि इथे काय आपण रनिंग बिटवीन द विकेट बघू शकतो. पंच बघायचे आहे. प्लेयर ठीक आहेत. खूप चांगली रनिंग. फिटनेसचं बघायला गेलं तर एकदम फिट आहेत आणि ते शेवटचं चेंडू असलेल्या षटकाचं. शेवटचं चेंडू असलेल्या षटकाचं. 7 बॉल आणि 13 धावेची शक्यता असेल ती एके फायर्सच्या संघाला. शेवटचा चेंडू आणि ते कुठल्याही प्रकारचं बिग हिट किंवा मोठा हिट आला नाहीये. डॉट चेंडू. शेवटचं शतक असेल. चौथं शतक असेल. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज असेल ती एके फायर्सच्या संघाला. 3 षटक संपले. तिथे 30 धावा एके फायर्सने धाव फलकावरती लावलेत. अतुल आणि राहिल एक आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहेत दोन्ही प्लेयर्स. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. चला स्पीडअप करायचा आहे. शेवटचं शतक असेल या इनिंग्सचं. आणि शेवटचं शतक हाताळण्यासाठी आलाय तो बाळा भोईर. बाला भोईर यांच्या थोडंसं हँड प्रॉब्लेम आहे. त्या रिकव्हरी मधून आज GPL खेळतायत. शेवटचं शतक हाताळण्यासाठी आलाय बाळा भोईर. 6 चेंडू 13 धावाचं राखण करून ते आपल्या टीमला विजयी करतील का बघूया. समोर असेल अतुलजी. 6 चेंडू आणि 13 धावा. पहिला चेंडू असलेल्या षटकाचा. पहिल्या चेंडूवरती बिग हिट खेळण्याचा प्रयत्न जाईल ब्लॉक होल मध्ये चेंडू. त्यात एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि थोडंसं मिस फील्ड आणि मिस कॉल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू शकतोय. 5 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल ती एके फायर्सच्या संघाला. एक रन महत्वाचा असतो मित्रांनो. आणि ते 1 शॉट असेल.
म्हणजेच 5 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. दुसरा चेंडू या षटकाचा आणि दुसऱ्या चेंडूमध्ये बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आणि ते झेल होईल का आणि ते झेल ड्रॉप होईल. कॅचेस विन द मॅचेस आपण बोलू शकतोय आणि ते रन आउट. झेल ड्रॉप झाल्यानंतर इथे रन आउट. सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक उमेशजी आप्पा गायकवाड यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचे आपण सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करूयात. आणि साहेबांना विनंती आहे की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत आहे. ओर टू कॉम्बॉक्स. या साहेबांचं आगमन तर झालंय, परंतु आता सामना रंगेल तो 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. प्रणय आल्या बॅटिंगसाठी. पहिल्या चेंडूवरती स्वीप खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट होईल आणि ते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुद्धा आणि ते थोडा मिस कॉल आणि ते धाव बाद असतील. आणि ती चुकीला माफी नसेल. जरी झेल ड्रॉप झाला होता तरी रनआउटच्या स्वरूपात परतावा लागला अतुलजी यांना. शेवटचे असतील ते किती 3 चेंडू असतील आणि 10 धावांची आवश्यकता येतील. लगातार आपण 2 चेंडू पाहिले. 2 चेंडूंवरती 1-1 धाव तर मिळाले, परंतु दोन्ही जे सेट बॅट्समन होते अतुल आणि राहिल दोघांनाही रनआउट व्हावं लागलं. आता मात्र प्रणय आणि श्रेयसवरती जबाबदारी असेल. 3 चेंडू 10 धावा. लीग स्टेजची ही असेल शेवटची मॅच. यानंतर सेमीफायनलचा थरार आपण पाहणार आहोत. यंगस्टर बॅट्समन आहे हा प्रणय तोरणे उगवता सितारा. बघू आपल्या संघासाठी विजयी करेल का. इकडे आमच्याकडे बघून थोडीशी स्माइल देत आहेत. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. समोर असतील बाला भोईर. बाला भोईरच्या गोलंदाजी समोर प्रणयने चेस करेल का आपल्या संघासाठी हा स्कोर. 4था चेंडू या षटकाचा. पहिल्या चेंडूवरती केले मोठा करून आणि ते झेल बाद होईल. प्रणय थोडीशी ताकद कमी पडली असेल. खूप चांगला झेल डॅनी याच्याकडून. अजूनही 2 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक नामदेवजी मामुनकर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात. पाहुण्यांचं आगमन तर होतंय, परंतु 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. शानू आलाय स्ट्राईक वरती. खूप चांगला चेंडू आणि ते फिरके घेऊन जाईल डॉट. या डॉट चेंडूने यावेळी मात्र समीकरण बिघडवलंय. 1 चेंडू 10 धावा. परी 11 विजयाच्या दिशेने आगेकूच करताना शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा आणि ते विजयी चेंडू असेल आणि ते खूप चांगली गोलंदाजी बाला भोईर यांच्याकडून. 6 चेंडू 13चं समीकरण होते आणि ती विजयीला चाल घेतली. ती परी 11 संघ विजयी झालाय, परंतु ह्या विजयाने ग्रुप बी खूप इंटरेस्टिंग झालाय. एस टायगर 4 सामने खेळलाय 2 विजय. एकविरा ब्लास्टर्स 4 सामने खेळलाय 2 विजय. वन लाईफ ग्रुप 4 सामने